आपण पाहतोय दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी काल हायकोर्टात याचिका दाखल केली आणि त्यानंतर आज त्याचे पडसाद विधानसभेत उमटले। तर भाजप आमदार अमित चाटम यांनी या प्रकरणी काही सवाल उपस्थित केले। एसआयटीने काय चौकशी केली, त्या चौकशीचा काय निष्कर्ष आला, हे कधीपर्यंत जनतेच्या समोर, महाराष्ट्राच्या समोर आणि देशाच्या समोर आणणार अध्यक्ष महाराज। आणि दिशा सालियनच्या वडिलांनी ज्या ज्या व्यक्तींची नावं ही काल घेतलेली आहेत अध्यक्ष महाराज, तत्कालीन शासनातले मंत्री आहेत अध्यक्ष महाराज, तत्कालीन मुंबई शहराच्या महापौर आहेत अध्यक्ष महाराज, या सर्व व्यक्तींची इंटरॉगेशन ही एसआयटी करणार का आणि गरज पडल्यास या सर्व व्यक्तींचं कस्टोडियल इंटरॉगेशन करणार का, हा माझा प्रश्न आहे अध्यक्ष महाराज। सदर प्रकरणाची चौकशी एसआयटी मार्फत ही सध्या अजूनही चालू आहे। अहवाल अजूनपर्यंत प्राप्त नाही ही वस्तुस्थिती आहे, परंतु सदर चौकशी ही अजून गतीने केली जाईल। याचिकेमध्ये त्यांनी ज्या गोष्टी म्हटलेल्या आहेत त्या आपले प्राप्त झाल्याच्या नंतर त्यानुसार कोर्टाच्या मार्गदर्शनानुसार आम्ही ती कारवाई करू। डिसेंबर 2022 मध्ये एसआयटी नेमली अध्यक्ष महाराज, आता आपण मार्च 2025 मध्ये आहोत। साधारणतः घटना होऊन 5.25 वर्ष झालेली आहेत, अजूनही एसआयटी चौकशी करते असं ते म्हणतायत। किती दिवसांमध्ये एसआयटीचा निष्कर्ष आणि अहवाल हा जनतेच्या समोर आणणार अध्यक्ष महाराज, हा माझा थेट प्रश्न आहे, किती दिवसांमध्ये? एकच छोटा विषय मंत्री महोदयांना फक्त आठवण करून देतो अध्यक्ष, सुप्रीम कोर्टचा अध्यक्ष महोदय याच्यामध्ये जजमेंट आहे की अशा पद्धतीच्या बलात्काराचा आरोप जेव्हा होतो तेव्हा संबंधित जे काय ज्यांच्यावर आरोप होतो त्याला तात्काळ अटक करायला लागते मंत्री महोदय, आणि त्याची चौकशी करायला। काल अध्यक्ष महोदय दिशा सालियनच्या वडिलांनी, सतीश सालियननी जे काय आरोप केलेले आहेत, माझं म्हणणं आहे की अन्य लोकांना एक कायदा लागतो ना अध्यक्ष महोदय, करावा ना अध्यक्ष महोदय, एवढीच विनंती आहे, करा तुम्ही। मंत्री महोदय नितेश राणे साहेब ज्याप्रमाणे सन्मान्य राज्यमंत्री महोदयांना सांगतायत त्याच्याशी मी सहमत आहे। जो सामान्य माणसाला नियम आहे तोच नियम मंत्र्याला, माजी मंत्र्याला असला पाहिजे। मंत्री महोदयांनी त्यातल्या आरोपीला तात्काळ अटक करावी, अटक करून त्याची चौकशी करावी अध्यक्ष महाराज। केंद्रीय मंत्र्यांना सुद्धा त्यांच्यावर कारवाई केली।